नमस्कार. रोटरी व्हील्सचे मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. मी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचा प्रेसिडेंट माधव सिंग सगळ्यांचं स्वागत करतो. आणि माझ्याबरोबर आज आमच्या रोटरी क्लबचे प्रेसिडेंट संकेत भटगे आलेले आहेत. आज आम्ही तुम्हाला सगळ्यांना रोटरॅक्ट आणि रोटरी यांचा समन्वय साधून आम्ही कम्युनिटीसाठी काय काय कामं करतो किंवा आमचे काय प्लॅनिंग आहेत या संदर्भात थोड्याशा गप्पा तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. तर संकेत, काय चाललंय आज? नमस्कार सर, मी रोटरॅक्टर संकेत भटगे, आपल्या रोटरॅक्ट क्लबचा प्रेसिडेंट आहे. यावर्षीसुद्धा माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि आता मी मास्टर्स करता तयारीला लागलेलो आहे. आपल्या रोटरॅक्ट क्लबच्यात मी प्रेसिडेन्शियल पद पण स्वीकारलेलं आहे. जसं आमच्या फॅमिलीमध्ये बाबा होते, ते रोटरीचे प्रेसिडेंट होते. माझा भाऊ होता, तो रोटरॅक्टचा प्रेसिडेंट होता. तसं यावर्षी मी पण रोटरॅक्टचं पद स्वीकारलेलं आहे. मला माहिती आहे की 5 वर्षापूर्वी तुझे बाबा हो म्हणजे पास्ट प्रेसिडेंट संतोष भनगे हे माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही रोटरी क्लबचा मेंबर व्हा. हो आणि ते आले आणि मी त्याच्यानंतर रोटरी क्लबचा मेंबर झालो. पहिले 1-2 वर्ष मला काय तेवढं वाटत नव्हतं की म्हणजे रोटरीमध्ये किती इन्व्हॉल्व्ह व्हायचं, काय व्हायचं, म्हणजे मी वेळ पण देत नव्हतो. पण बाबांनी मला प्रेशर करत राहिलं आणि म्हणाले, नाही तू थांब आणि तुझ्याकडून चांगलंच काहीतरी कम्युनिटीत काम होणार आहे. तर मला तरी असं वाटतं की रोटरीमध्ये माझं मेन येण्याचं जर मागे कोण असेल तर तुझ्या बाबांनी मला त्याच्यात भरपूर नक्की. म्हणजे हे आता केलं. त्यांच्यामुळेच मी म्हणू शकतो की मी आज यावर्षी यांच्यासोबत प्रेसिडेंट आहे. मी लहानपणापासून रोटरॅक्ट नक्कीच बघत आलेलो आहे. त्यांचा मुलगा असल्यामुळे मी त्यांच्या सेक्रेटेरियल इयर, प्रेसिडेन्शियल इयर, भावाचं सेक्रेटेरियल इयर, त्याचं प्रेसिडेन्शियल इयर, त्यामुळे कंटिन्यू रोटरॅक्टच्या मुवमेंटमध्ये बाहेरून इन्व्हॉल्व होतो. एवढं कधी तेव्हा लक्ष नसायचं माझं. पण गेल्या 2-3 वर्षात भावाच्या इन्व्हॉल्वमेंटमुळे मला ती संधी मिळाली की रोटरॅक्ट काय हे आतून समजायला लागलं हळूहळू, जसं आता मोठा होत गेलो. तर यावर्षी तुम्ही जसे प्रेसिडेंट इलेक्ट आहात, मला बाबांनी सांगितलं, ते बोलले की तुला बनायचं तर हा चान्स खूप चांगला आहे. आपले संबंध पण तसे आहेच आहेत आणि रोटरॅक्ट हे खूप चांगले संबंध एवढे वर्ष ठेवत आलेले आहे. तर मला हा चान्स मिळाला त्याबद्दल मी बाबांना थँक्यू म्हणू शकतो की त्यांनी पण सजेस्ट केलं की तुमच्यासोबत प्रेसिडेंट व्हायचं. रोटरीमध्ये मला प्रेसिडेंट एवढ्या लवकर मिळणार याची मला अजिबात कल्पना नव्हती. पण आमचे जे काही सहकारी आहेत किंवा बरेचसे असे जण, त्यांना वाटत होतं की मी आपला क्लबला लीड करू शकतो. आणि त्यामुळे गेली 1.5 वर्षापासून ते लोक माझ्याबरोबर अथांग मेहनत करत आहेत आणि मला नेहमी सपोर्ट करत आहेत. ह्या वर्षी माझ्याकडे मला असं वाटतं की 230 मेंबर आहेत आणि तो आकडा म्हणजे मेंबर्सला घेऊन जर मला करायचा असेल तर तो मी 300 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहे. मस्त मस्त. तर तुझ्याकडे म्हणजे असे रोटरॅक्टर आता किती आहेत? आता सध्या आपल्याकडे 50 रोटरॅक्टर आहेत आणि माझा एक मोटो आहे या वर्षीचा की तो मिनिमम 75 पर्यंत तरी मला टच करायचाच आहे. त्यात आपल्या रोटरीचा पण खूप सपोर्ट येईल. त्याच्यात आपले बरेच रोटेरियन्स आहेत, त्यांची मुलं रोटरॅक्ट जॉईन करू शकतात, आपण त्यांना प्रमोट करू शकतो. कारण ते जेव्हा रोटरॅक्ट जॉईन करतील त्यांना एक बेसिक रोटरॅक्ट काय आहे ह्याचा एक थोडासा अनुभव असतो आणि ते जेवढे मुवमेंटमध्ये इन्व्हॉल्व होतील तेवढं त्यांना इंटरेस्ट येत जाणार. आणि जो आपला पॅरेंटचा रिलेशन आहे ते तिकडे कंटिन्यू होत राहील पुढच्या काही वर्षांपर्यंत. कारण आता मी नवीन जनरेशनला लीड करणार आहे. एवढे वर्ष जे होते ते माझ्याहून मोठे प्रेसिडेंट्स होते. मी पहिला प्रेसिडेंट असा आहे जो नवीन येणाऱ्या जनरेशनमधून आहे. तर मग तो एक मला फायदा होईल की नवीन मेंबर आल्यावर त्यांना मुवमेंटमध्ये कसं नवीन नवीन शिकवत जायचं हा चान्स मला मिळेल. आणि माझ्याकडे बरेच पास्ट प्रेसिडेंट आहेत, ते लोक खूप चांगलं गाईड करू शकतात त्यांना. हा मला एक खूप चांगला चान्स मिळतोय यावर्षी, तर आपण एकत्र हे करू शकतो. बरोबर आहे. मी सुद्धा
आता मागेच मी ऐकलं की म्हणजे तुझा जो कालचा जो ब्लड डोनेशन कॅम्प झाला हो, त्याच्यात तुला 66 हो, म्हणजे बॉटल्स तू हो, ब्लड हो. जमा झाल्या आणि तो एक खरंच चांगला रेकॉर्ड आहे. आणि थँक यू. मला पण 21 जुलैला हां. ब्लड डोनेशन कॅम्प करायचा आहे. तू तुला म्हणजे मला माहिती आहे की तुमची पूर्ण टीम आमच्याबरोबर असणार हो, आहे. हो. त्याबद्दल वादच नाही. ह्याच्यानंतर जो मेन प्रोग्राम असा आहे की 4 ऑगस्टला आपल्या डिस्ट्रिक्टकडून मोठा पी-आरचा सेमिनार होणार आहे आणि त्याला होस्ट आपण रोटरी क्लब ऑफ डोंबिवली करतोय. मस्त, मस्त. तर त्याच्यात असं आहे की मी असं ठरवलं की साधारण डोंबिवलीतनं आणि बाकी इतर ठिकाणाहून साधारण एक 500 रोटेरियन्स आणि रोट्रॅक्टर्स यांनी मिळून आपण तो प्रोजेक्ट सक्सेस करायचा आहे. नक्की, नक्की. तर त्या दिवशी आपल्याला मला म्हणजे असं सांगायचं आहे की आपण सकाळी साधारण 8-8:30 वाजता जमा होणार आणि डोंबिवलीच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन येऊन तो जो पी-आरचा प्रोजेक्ट आहे, हो. लोकांपर्यंत रोटरी काय काम करते, कसं करते, तो आपल्याला पोहोचवायचा आहे. नक्कीच. आपलं जेवढं जास्तीत जास्त लोकांपर्यंत रोटरॅक्ट मूव्हमेंट काय आहे हे समजेल, तेवढा त्यांचा स्वतःचा पण फायदा आहे आणि आपल्या रोटरी मूव्हमेंटचा पण फायदा आहे. कारण ही गोष्ट अशी आहे, की एकदा माणूस ह्याच्यात आला, की त्याला त्याच्यात रुची वाढत जाते, वाढत बरोबर. जाते आणि स्वतःहून चांगली कामं त्यांच्या हातून होत राहतात. काही ना काही, थोडी ना थोडी पैशाने मदत होते किंवा कुठल्या स्वतः ऑन फील्ड येऊन काम करण्यात मदत करतात लोकं. थोडी-थोडी करत-करत त्यांना ती इन्व्हॉल्वमेंट होत जाते त्या या गोष्टीत आणि जेवढे लोकं इन्व्हॉल्व होतील हा त्यांचा आणि अख्ख्या आपल्या सोसायटीचाच फायदा आहे या गोष्टीत. मला ना तुला आणि जे आपले गेस्ट लोक बघतायत त्यांना एक गोष्ट सांगायची आहे. छोटीशी गोष्ट आहे. एक अनुभव सांगतो मी, हं. की आपण जे चाइल्ड हार्ट सर्जरीसाठी आपण डोनेशन करतो किंवा त्यांचा जो आपण मोठा इव्हेंट घेणार आहोत आणि त्यांना जे सपोर्ट करणार आहोत. हं. तर मी पहिले कधी त्या हॉस्पिटलला गेलो नव्हतो. पण मला वाटतं 2 महिन्यापूर्वी मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि माझ्याबरोबर जे नवीन जे मेंबर्स तिकडे गेले होते, आम्ही प्रत्यक्ष ते जे छोटंसं बाळ होतं, त्याचे आई-वडील किती खुश झाले. म्हणजे त्यांचं बाळ जे त्यांना माहीत नाही जगणार की हां. नाही जगणार आणि त्यांची हार्ट सर्जरी तिथे सक्सेसफुल झाली, ज्याचा आपण मेन एक एक सोर्स असू शकतो. हं. तर ते बघून मला एवढा आनंद झाला, म्हणजे मनातनं सुद्धा मला असं वाटायला लागलं की येस, आपण काहीतरी जगासाठी करतोय आणि माझ्याबरोबर येणारे जे काही नवीन मेंबर होते ते त्याच्यात मनापासून इन्व्हॉल्व झाले. हो. इव्हन ते म्हणाले मला की "बाबा, तुला जर फ्युचरला कधी सपोर्ट लागला या इव्हेंटसाठी किंवा या हां. कॉजसाठी तर मी तुझ्यासाठी रेडी आहे" म्हणून. तर हा एक तर भाग आहे. दुसरी गोष्ट, रोटरीमध्ये आपण जेव्हा कोणतेही स्पीकर्स आणतो किंवा हो. प्रोग्राम घेतो, त्यावेळेस आपल्याला त्याच्यातनं बरचसं काही शिकायला शिकायला मिळतं. मिळतं. त्याच्यातला एक जो मेन आपला जो यावेळेस प्रोग्राम होणार आहे, तो आहे की हल्ली नवीन तारुण्यांमध्ये ड्रग्सचं व्यसन भरपूर होत चाललेलं आहे. हं. बरोबर आहे. तर मला असं वाटतं की आपण आपल्या रोटरीमध्ये किंवा एखाद्या कॉलेजमध्ये ह्याचे 1-2 स्पीच वगैरे घेऊया, म्हणजे लोकांमध्ये किंवा मुलांमध्ये जागृती येईल की हो, बाबा हे हो. चुकीचे आहे, हे करू नये. बरोबर आहे. तर तुला त्याच्यात म्हणजे तुला कसं आपल्याला करता येईल असं या बाबतीत? नक्कीच. आता आपण लहान जे म्हणजे माझ्या वयाची पोरं आहेत ती शेवटी. त्यांना आपण समजावू शकतो किंवा त्याचे साइड इफेक्ट्स काय आहेत ते आपण दाखवू शकतो, की या गोष्टी का नाही केल्या पाहिजेत आणि जेवढं हेल्दी राहाल तुम्ही, जेवढं चांगलं कराल, तेवढं तुमचं लाईफस्पॅन वाढतं आणि तेवढी तुमची चांगली हेल्थ राहते. या गोष्टी खरंच करण्यासारख्या नसतात हे त्यांना जेव्हा समजेल, तेव्हा त्या गोष्टीचा त्यांच्यावरती इम्पॅक्ट पडेल आणि ते स्वतः अजून 4 लोकांना सांगू शकतात, की आपण हे नाही केलं पाहिजे. हे आपण नक्कीच आपल्या कुठल्यातरी कॉलेजमध्ये ट्राय करू शकतो. तिकडे कारण बराच यंग एज क्राउड आपल्याला एकत्र मिळेल आणि जो आपण हा मेसेज स्प्रेड करू, तो त्यांच्याकरताच फायदा आहे. हे आपण तसं करू शकतो आणि ह्याचा आपल्याला आपल्याला त्याच्यातून काहीच खरं तर फायदा नसतो. कारण आपण
येऊन त्यांना फक्त सांगायचं काम करणार. तो त्यांच्या लाईफवरती इम्पॅक्ट पडेल, त्यांच्या लाईफ अजून 4 लोकांना इम्पॅक्ट पडेल. म्हणूनच जे रोट्रॅक्टर्स आपले असतात त्यांना आपण प्रोत्साहन देण्यासाठी मी हो. ना दिवाळीत एक आपल्या रोटरी भवनमध्ये, म्हणजे तुम्ही जसं मागच्या वर्षी बघितलं होतं मी एव्हरेस्ट शॉपिंगला तुम्ही स्टॉल्स लावले हो, होते हो. आणि जे जे रोट्रॅक्टर्स होते ते वेगवेगळे म्हणजे आत्मनिर्भर होण्यासाठी कोण साडी विकतंय, कोण दिवा विकतोय, हो. कोण अजून काय विकतोय आणि त्याच्यामुळे त्या लोकांना आपण स्वतःहून काम करण्याची ताकद येत होती हो. आणि एक प्रकारचा लीडरशिप क्वालिटी त्यांच्यात डेव्हलप हो. होते, की आपण सुद्धा फ्युचरला जाऊन काहीतरी करू शकतो. कारण ही एक त्यांच्यामध्ये डेव्हलप होण्याची सुरुवातच असते. हो. तर मी असं ठरवलंय, की ह्यावेळेस रोट्रॅक्टर आणि रोटेरियन ह्यांनी मिळून आपण एक असा मोठा प्रोग्राम करूया आपल्या रोटरी भवनमध्ये दिवाळीच्या अलीकडे, की जेणेकरून कम्युनिटीला पण हां. त्याचा फायदा होईल, अधिक रोट्रॅक्टरला त्यांचा आत्मनिर्भरता आणि त्यांना स्वतःला लीडरशिप क्वालिटी डेव्हलप होण्यामध्ये त्यांना मदत मदत मिळेल. होईल. असं. असा आमचा दिवाळीत एक प्रोजेक्ट असतो तेजोमय नावाचा, ज्याच्यात आम्ही जे आपले लोकल वेंडर्स आहेत, बरेचसे काही रोट्रॅक्टर असतात किंवा त्यांच्या ओळखीतून आलेले आपले काही रोटेरियन्स पण तिकडे स्टॉल लावतात. हे आम्ही लोकल वेंडर्सला त्यांचा बिझनेस प्रमोट करण्याकरता हा तेजोमय प्रोजेक्ट करतो. गेले 6 वर्षापासून आम्ही हा प्रोजेक्ट करतोय. ह्याला खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. तर हा असाच प्रोजेक्ट आपण एक वेगळ्या स्केलवरती पुढे जाऊन करू शकतो. म्हणजे सगळ्यांचाच फायदा होईल या हिशोबाने. आज आपल्या रोटरी क्लबमध्ये साधारण 18 इंटर क्लब आहेत. हो, 18 इंटर क्लब म्हणजे किती मोठी स्ट्रेंथ आहे आपली. बरोबर. आणि त्यासाठी आम्ही नेहमी त्यांना सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठा ऑलिम्पिक ऑर्गनाईज करतो दरम्यान. त्याला आम्ही डोंबिवली ऑलिम्पिक असं टायटल देतो. त्याच्यात साधारण 4-1 हजार मुलं वेगवेगळ्या शाळेतनं येतात आणि त्यांच्या ज्या प्रतिभा आहेत, कोण रनिंगमध्ये असतो, कोण कबड्डीमध्ये असतो, कोण खो-खोमध्ये असतो. म्हणजे वेगवेगळे जेवढे खेळ आहेत इनडोअर आणि आउटडोअर. इनडोअरमध्ये बघितलं तर कॅरम आहे, चेस आहे. ते आपापल्या प्रतिभा दाखवत असतात आणि त्यांना एक आमच्या मार्फत एक प्लॅटफॉर्म मिळत असतो, की त्यांनी इकडे येऊन लोकांकडे लोकांना आपली प्रतिभा दाखवतात आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या ह्याच्यात बक्षीस मिळवतात आणि आम्हाला सुद्धा त्यांना बक्षीस देण्यात किंवा त्यांना त्यांची अशी स्पर्धा भरवण्यात मोठा अभिमान वाटतो. याच्या व्यतिरिक्त आपण बालमेळा आणि बालकट्टा पण करतो. त्याच्यात आपले जे छोटे शाळा असतात एकदम म्हणजे प्रायमरी स्कूल्स. प्रायमरी हां. स्कूल्स वगैरे असतात. त्याच्यात कधी तू पार्टिसिपेंट केलंय का आपण? हो, म्हणजे आता गेल्या 4-5 वर्षात मी बघितलं, म्हणजे मी या रोड ट्रॅक मूव्हमेंटमध्ये ॲक्टिव्हली गेल्या 4-5 वर्षापासून आहे. तर त्याच्यात मी बघितलं, की हे जे आपण जे प्रोजेक्ट्स करतो हे ऑलिम्पिक्स झालं, बालकट्टा झाला, बालमेळा झाला, ह्याच्यात शाळेतली जी पोरं आहेत त्यांना खूप प्रोत्साहन मिळतं या गोष्टीचं. मी स्वतः शाळेत होतो तेव्हा आमच्या शाळेत या सगळ्याचं प्रमोशन व्हायचं. शाळेतल्या पोरांना त्यांचे स्किल्स जे आहेत ते त्यांना तिकडे शो करायला खूप चांगला चान्स मिळतो हा. आणि कुठेतरी तो त्यांच्या स्वतःवरती इम्पॅक्ट करतो, की बाबा हा खरंच माझा स्किल सेट खूप चांगला आहे. तर ह्याच्यात मी पुढे काहीतरी करिअरमध्ये पण करू शकतो. आता लहानपणी स्पोर्ट्समध्ये मी थोडाफार होतो. मी डोंबिवली ऑलिम्पिक्समध्ये 1-2 वेळा शाळेकडून पार्टिसिपेट केलेलं पण होतं. तर त्याच्यात मी बघितलं, की खरंच या गोष्टीचा शाळेत खूप इम्पॅक्ट पडतो आणि शाळेतल्या पोरांना तो एक अनुभव मिळतो आणि तो त्यांच्यात डिफरन्स क्रिएट करतो बाकीच्या पोरांपेक्षा. जे पार्टिसिपेट करतात त्यांना तो एक वेगळा अनुभव असतो. त्यांना कसं म्हणजे कॉम्पिटिटिव्हनेस त्यांच्यात निर्माण होते, की बाहेरची दुनिया कशी आहे त्यांना समजतं, काय कॉम्पिटिशन असते. हेच तसंच ड्रॉइंगचं वगैरे आपलं ॲक्टिंगचं हे सगळं आपण बालमेळा, बालकट्टामध्ये पण होतं ते. तर त्याचा खूप फायदा पडतो त्या शाळेतल्या पोरांना. तर हा प्रोजेक्ट खरंच करणं खूप चांगली गोष्ट आहे आणि आपला क्लब हे एवढे वर्ष करतंय हे बघून खूप म्हणजे अभिमान वाटतो मला आपल्या रोटरी क्लबचा, की मला तरी 25 वर्ष होत आली असतील, की आपण रोटरी ऑलिम्पिक्स करतोय. तर
खूप मोठा इम्पॅक्ट आहे हा. गेल्या एवढ्या वर्षात लोकांना त्यांच्या स्किलसेट डेव्हलप करायला त्यांचं एक प्रोत्साहन, एक स्टेज मिळालेलं आहे. तर थँक्यू सर, की आपला एवढे वर्ष हा प्रोजेक्ट आपण करत आलेलो आहे. यावर्षी रोटरी इंटरनॅशनलची थीम आहे मॅजिक ऑफ रोटरी आणि आपण सगळे मिळून ह्या जगात मॅजिक निर्माण करायचं म्हणजे काय. छोटं एखादं बाळ असेल, त्याच्या आईवडिलांच्या सगळ्या होप्स गेलेल्या असतात. आईवडिलांना त्यांना कुठे असतो काय माहीत, हॉस्पिटलला सांगतात त्याचा म्हणजे ह्याच्या हार्टला त्रास आहे किंवा हा वाचणार नाही, करणार नाही. पण आपण रोटरीच्या माध्यमातून त्यांची हार्ट सर्जरी करायचा आपण एक प्रण घेतलेला आहे. आणि त्या प्रणमुळे जेव्हा त्या छोट्याशा मुलाचा आपण जीव वाचवतो, तेव्हा ते सगळ्यांमध्ये, या जगामध्ये, त्याच्या आईवडिलांमध्ये एक प्रकारचा मॅजिक तयार करतं. म्हणून ह्याला मॅजिक ऑफ द इयर म्हणून असं केलेलं आहे. आणि तर म्हणून मी सांगतो संकेत, आपण हो. मिळून ह्या जगात मॅजिक बनवायचं आहे नक्की, नक्की. आणि जगाला पूर्ण आनंद द्यायचा आहे. नक्की. नक्कीच सर, आपण मॅजिक करूयाच. मी तुम्हाला 100% देईल माझे. आपण एकत्र मिळून ही मॅजिक क्रिएट करूया. या मॅजिकमध्ये खूप काय काय करण्यासारखं आहे. तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. खूप मॅजिक करू आपण. तुम्ही पण आमच्यासोबत या. थँक्यू. थँक्यू.